इंडियन जायकाज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे अंडा करी। मी अंडा करी 2 जणांसाठी बनवत आहे, त्यामुळे मी 5 अंडे घेतले आहे। तुम्हाला हवे असतील तेवढे अंडे तुम्ही घेऊ शकता। त्यांना पहिले बॉईल करून घेऊ। त्यासाठी भांड्यामध्ये अंडे टाकून पुरेसे पाणी टाकून घ्यायचे आहे। 1 चम्मच मीठ टाकून घ्यायचे आहे, म्हणजे अंडी सोलायला सोपे जाते। त्यांना कमी आचेवर 10 मिनिटे उकळून घ्यायचे आहे। मी 1 कांदा आणि 1 टोमॅटो पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आहे। त्यांना असे उभे कापून घ्यायचे आहे, जास्त बारीक कापून घ्यायची आवश्यकता नाही। थोडासा सांबार घेतला आहे। आता आपण मसाला तयार करण्यासाठी एका कढईमध्ये कांदा भाजून घेऊया। कांदा थोडासा भाजल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो सुद्धा टाकून भाजून घेऊया। व्यवस्थित भाजल्यानंतर त्यांना काढून घ्यायचे आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहे। कढईमध्ये थोडे तेल टाकून अंड्याचे टक्कर काढून फ्राय करून घ्यायचे आहे, यामुळे ते भाजीमध्ये खायला अजून चविष्ट लागतात। थोडेसे गोल्डन ब्राउन झाले की त्यांना काढून घ्यायचे आहे। त्याच तेलामध्ये वाटलेला मसाला टाकून थोड्या वेळ परतून घ्यायचा आहे। दोन चम्मच लाल तिखट, 1 चम्मच चिकन मसाला आणि अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच गरम मसाला टाकून परतून घ्यायचे आहे। थोडेसे पाणी टाकून त्यांना फिरवत राहायचे आहे, म्हणजे आपला मसाला कढईला लागणार नाही। व्यवस्थित तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचे आहे। आता त्यामध्ये अंडे टाकून अंडे सुद्धा मसाल्यामध्ये थोड्या वेळ होऊ द्यायचे आहे। आपल्याला हवे तेवढे गरम पाणी टाकून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। थोडासा सांबार टाकून घ्यायचा आहे। आपली अंडा करी तयार आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने अंडा करी नक्की ट्राय करून बघा व मला कमेंट मध्ये सांगा कशी झाली आहे। अशाच नवनवीन रेसिपीज साठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करायला विसरू नका। बाय बाय।